छत्रपती एज्युकेअरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम GNC गोंदिया. आजचा हा आपला व्हिडिओ नीट 2025 डॉक्युमेंट काय काय लागणार आपल्या महाराष्ट्र मध्ये काउन्सिलिंग करण्यासाठी किंवा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी यावर आहे. विद्यार्थ्यांना खरंच विनंती आहे, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या फ्रेंड्सला किंवा तुम्हाला तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका. कारण की कसं आहे माहिती आहे का, दरवर्षी मी ऑब्झर्व केले विद्यार्थी डॉक्युमेंट व्यवस्थित बनवत नाही, तर मग शेवटच्या काउन्सिलिंगच्या टायमाला किंवा ऍडमिशनच्या वेळेस विद्यार्थ्यांना खूप मोठी प्रॉब्लेम येते. पालकांना पण हीच विनंती आहे, पालकांनी सुद्धा हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकावा. कारण की तुमच्याकडे तुम्ही डॉक्युमेंट व्यवस्थित बनवले नाही तर तुमचं ऍडमिशन पण कॅन्सल होऊ शकते. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार पण आहे की प्रत्येक डॉक्युमेंट कुठं बनवते, कसे बनवले जाते, याबद्दल सगळी आपण माहिती, सविस्तर माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ व्यवस्थित तुम्ही समजून घ्यावा व ऐकून घ्यावा. चला तर सुरू करूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आता याच्यामध्ये बघा, सुरुवातीचं पहिलं तर नीट UG ऍडमिट कार्ड आणि स्कोर कार्ड किंवा ऍप्लिकेशन फॉर्म, हे तिन्ही गोष्टी तुमच्याजवळ हळूहळू येऊन जातील. तुमच्याजवळ सध्या ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे आणि नीट UG ऍडमिट कार्ड, हे दोन गोष्टी तर ऑलरेडी तुमच्याजवळ असणार आहेत. आता स्कोर कार्ड रिझल्ट आल्यावर येऊन जाईल, त्याच्यामुळे याच्यावरचा तर काही विषय नाहीये. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट 12th म्हणजे 12वीचं जे तुमचं TC आहे ती तुमच्याजवळ पाहिजे. त्याला TC म्हणतात, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे. हे पण तुमच्याजवळ पाहिजेत. ओरिजिनल असले तर ओरिजिनल पाहिजेत. आणि 10वी 12वी SSC HSC मार्कशीट, 10वी 12वीची मार्कशीट. आता तुम्ही म्हणसाल 10वी 12वी मध्ये कसं, तर 10वीची तुमची राहते सनद, आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्याला सनद म्हणतात. आणि त्याच्यावर म्हणजे डेट लिहून, आपली डेट ऑफ बर्थ लिहून, डेट ऑफ बर्थ लिहून असते, डेट ऑफ बर्थ लिहून असते सनदवर. आणि दुसरं जे राहते HSC मार्कशीट, ती तर तुमच्याजवळ आता काल परवाचा रिझल्ट आला, ती तर ऑब्विसली असणारच आहे, तुम्हाला भेटून जाईल ती पण. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं थोडक्यात डॉक्युमेंट. आता बघा, हिली एरिया सर्टिफिकेट हा सर्वात महत्वाचा डॉक्युमेंट आहे. गेल्या वर्षी माझ्याकडे एक विद्यार्थी होता, हिली एरिया सर्टिफिकेट 12th बोर्ड पास सर्टिफिकेट, डोमेसाइल सर्टिफिकेट, हे जरा काळजीपूर्वक आहे का विद्यार्थी मित्रांनो. गेल्या वर्षी माझ्याकडे एक विद्यार्थी होता, त्याचे प्रॉब्लेम काय झाले माहिती का, त्याचं किती मोठं नुकसान झालं. त्याला कॉलेज भेटणार होतं नागपूर, ऍक्च्युली हिली एरिया सर्टिफिकेट. कारण की हिली एरिया स्टुडंटला 3% रिझर्वेशन राहते सीट्स मध्ये. तर गेल्या वर्षी एक माझ्याकडे विद्यार्थी होता, त्याला कॉलेज भेटणार होतं, नागपूर कॉलेज भेटणार होतं. पण बाय फॉल्ट काय झालं, गेल्या वर्षीच्या मार्च मध्ये नंतर चेंज झालेले आहेत. म्हणजे मार्च मध्ये काय झालं माहितीये का, मार्च मध्ये हिली एरियाचे जे गावं होते का, त्यांचा क्रायटेरिया थोडा चेंज केलेला आहे. तर याच्याकडे तुम्ही जरा तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करून घ्याल की पहिलं तुमचं गाव हिली एरियामध्ये होतं पण आता काढून घेतलेले. तर त्या विद्यार्थ्याचं तसंच झालं. त्याचं काय होतं, अगोदर मार्च पर्यंत हिली एरियामध्ये होतं, त्यानं नीटच्या वेळेस तो काढून घेतला होता डॉक्युमेंट, पण जेव्हा मार्च नंतर बघितलंच नाही त्यानं आणि तो गेल्या वर्षीचं डॉक्युमेंट वापरलं, तर तो त्याचा नंतर अपग्रेडेशनला त्याला प्रॉब्लेम आली. कारण की नागपूरमध्ये कसं थोडं स्ट्रिक्ट चेक होतात डॉक्युमेंट, तर यामुळे थोडं लक्ष द्यावं, याचे माझे हे लक्ष आहे. तर हिली एरिया म्हणजे काय राहते, हिली एरिया म्हणजे कसं डोंगरी भाग म्हणून, असं डोंगरी भाग म्हणून रिझर्वेशन राहते. तर त्याच्यामध्ये काय पाहिजे, डोमेसिल सर्टिफिकेट पाहिजे. तुमचे पेरेंट्स आहेत का, ते तिथले रहिवासी पाहिजेत हिली एरियामध्ये. आता हिली एरियाच्या गावाची यादी ही तुम्हाला, हिली एरिया डोमेसिल सर्टिफिकेट पाहिजे पेरेंट्सचं, ते स्टेटिंग दॅट ही इज अ डोमेसिल विलेज, म्हणजे तो तिथे राहत आहे अशी पाहिजे. ते कोण सांगतं, प्रत्येक तहसीलदार मध्ये आपल्याला कळून जाते, तहसील विभागामध्ये कळून जाते. तर तुमच्या जवळपासच्या तहसील विभागामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता की तुमचं गाव याच्यामध्ये येते की नाही ते. आणि नंतर तुमचं ते जर नसलं तर कमीत कमी तुमची 10वी किंवा 12वी दोन्हीपैकी एक तुमची एक्झामिनेशन कुठे झाली पाहिजे, याच्यामध्ये झाली पाहिजे, हिल एरियाच्या रिजन मध्ये पास झाले पाहिजे तुम्ही. हे सर्वात महत्वाचं आहे. कारण की कसं, विद्यार्थी तर तयार ठेवत नाही, तो त्यांना माहित नसते की बाबा चेंज झाले काय झाले, आणि नंतर ऍडमिशनच्या वेळेस प्रॉब्लेम होती. या विद्यार्थ्याला जे मी सांगत आहे की त्याला नागपूर भेटणार होतं, त्याला नांदेड भेटलं शेवटी, पण नांदेडून त्याचं अपग्रेड होणार होतं नागपूर. त्याच्या खालच्या विद्यार्थ्याचं झालं बरं, त्याचं तिथेच राहिलं. तर त्याला ते प्रूव्ह करण्यासाठी मिनिस्टर ऑफिसला जाऊन सर्टिफिकेट आणावं लागलं होतं. त्याच्यामुळे जरा व्यवस्थित विचार करून हिली एरियाचं सर्टिफिकेट काढता वेळेस काळजी घ्या. नंतर नेक्स्ट आहे डोमेसिल सर्टिफिकेट. हा, हे सर्टिफिकेट तुम्ही आत्ताच काढून घ्या, नंतर ते परीक्षेच्या टाइम, सॉरी काउन्सिलिंगच्या टाइमला तुम्हाला पुन्हा प्रॉब्लेम येईल, त्याच्यामुळे हे आत्ताच काढून घ्या. हे डोमेसिल हिली एरियाचं सर्टिफिकेट पण तुम्ही आत्ताच काढून घ्या, डोमेसिल सर्टिफिकेट. नंतर आता बघूया आपण कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. हे VG OBC NT ABCD SCBC SC ST कॅटेगरीसाठी आहे. हे तुम्हाला भेटून जाईल.
तुमच्या डॉक्युमेंट काढणाऱ्याकडे देऊन टाकलं तुम्हाला भेटून जाईल. तुमच्या गावामध्ये किंवा शहरी भागामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट काढणारे भेटून जातील. तहसील विभागामधून हे डॉक्युमेंट निघून जातं. MKB सर्टिफिकेट, हे MKB सर्टिफिकेट कोणाला राहते? जे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरवर राहतात ना त्यांच्यासाठी आहे. त्यांचं म्हणजे त्यांच्यासाठी त्यांना म्हणजे काय क्रायटेरिया बघा. बघा त्यांची कमीत कमी 12वी बोर्ड तिथून पास झालेली पाहिजे, ते महत्वाचं क्रायटेरिया. मदर टंग शुड बी मराठी पाहिजे, म्हणजे तुमची मातृभाषा मराठी असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट द्यावं लागणार की माझी मराठी मातृभाषा आहे. ते कोण देणार तुम्हाला? प्रिन्सिपल आणि हेडमास्टर तुमच्या स्कूलचा किंवा कॉलेजचा ते तुम्हाला देऊन टाकणार ते सर्टिफिकेटचं की तुमची मदर टंग मराठी आहे म्हणून. एक्झामिनेशन हे झालं. याच्याबद्दल पण तुम्ही लवकरच म्हणजे हे पण डॉक्युमेंट काढून घ्या आता, म्हणजे याच्यानंतर. आता मार्च गेलाय तर आता काढलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. डिफेन्स सर्टिफिकेट, डिफेन्स सर्टिफिकेट हे आहे तर आर्मीवाल्यांना राहते. तर डिफेन्स 1, 2, 3 राहते. डिफेन्स 1 आणि डिफेन्स 2 हे राहते. एक्स सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट राहते. ऍक्च्युअली सर्व्हिस याच्या राहते D1 आणि D2. डोमेस्टिक महाराष्ट्र सर्टिफिकेट ऑफ डिफेन्स पर्सन हे आहे. आणि डोमेस्टिक सर्टिफिकेट D3 कसे ट्रान्सफर झाले, ज्यांचं म्हणजे इतर राज्यामध्ये होते अगोदर पण त्यांचे इथे ट्रान्सफर झाले महाराष्ट्रामध्ये. डोमेस्टिक अदर दॅन महाराष्ट्र सर्टिफिकेट D3 काढावं लागतं. आता मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, हे पण खूप महत्वाचं आहे. गेल्या वर्षीचा माझ्या एका विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम झाला होता, कारण की त्याने काय केलं तर माहिती आहे का, मेडिकल सर्टिफिकेट त्याला ऍडमिशन घ्यायचं होतं. ऍक्च्युअली BHMS ला ऍडमिशन घ्यायचं होतं आणि त्यानं काढलं होतं MBBS वाल्या डॉक्टर कडून मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. याचा फॉर्मॅट मी तुम्हाला नंतर सेंड करेल ग्रुपवर. तर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा फॉर्मॅट म्हणजे तुम्हाला जर MBBS ला ऍडमिशन घ्यायचं असेल तर MBBS च्या डॉक्टर कडून काढून घ्या. BMS ला ऍडमिशन घ्यायचं असेल BMS च्या डॉक्टर कडून, BHMS ला घ्यायचं असलं तर BHMS च्या डॉक्टर कडून काढून घ्या तुम्ही मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. आणि स्टुडंट अँड पॅरेंट आधार कार्ड हे तर सर्वांकडेच असते, याचा काही विषय नाहीये. स्टुडंट वोटर ID, ज्यांचं वय 18च्या वर आहे सध्याला त्यांनी स्टुडंट वोटर ID काढून घ्यावी. PWD सर्टिफिकेट ऑफ हँडिकॅप्ड स्टुडंट, हे हे तुम्हाला भेटून जाईल महाराष्ट्रामधले, जसं की नायर वगैरे मुंबईच्या कॉलेज, मुंबई साईडच्या कॉलेजमध्ये तुम्हाला भेटून जाईल. गॅप ऍफिडेटिव्ह, गॅप ऍफिडेटिव्ह म्हणजे काय? गॅप सर्टिफिकेट नेमकं कोणाला लागतं याबद्दल आपण माहिती करून घेऊया. गॅप सर्टिफिकेट हे पण महत्वाचं आहे. तर गॅप सर्टिफिकेट बघा विद्यार्थी मित्रांनो, मिनिट. गॅप सर्टिफिकेट, गॅप ऍफिडेटिव्ह म्हणजे गॅप सर्टिफिकेट हे 100चा बॉन्ड करायचा असतो. तो कोर्टच्या बाहेर भेटून जाईल तुम्हाला. तर हा कधी करायचा, तेव्हा तुमची काउन्सिलिंग आली जवळ, तुम्हाला कळून जाईल ग्रुपवर. काउन्सिलिंग जवळ आल्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन कळून जाईल, त्यावेळेस तुम्ही काढू शकता गॅप ऍफिडेटिव्ह सर्टिफिकेट. याच्यावर 100चा बॉन्ड राहते की असं लिहिलेलं राहते की माझी 12वी या वर्षी झालेली आहे, म्हणजे तुम्ही 2 वर्ष ड्रॉप घेतलं. हे ड्रॉप स्टुडंटसाठी सर्वात महत्वाचं आहे. ज्यांनी रिपीट केले किंवा ड्रॉप केले त्यांच्यासाठी महत्वाचं आहे गॅप सर्टिफिकेट, ऍफिडेटिव्ह सर्टिफिकेट. नेमकं काय करायचं माहितीये का, कोर्टच्या बाहेर वकिलांकडून तुम्हाला 100%चा बॉन्ड करून 100 रुपयाचा बॉन्ड करून घ्यायचा राहतो. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं राहते की माझं 2 वर्ष, समजा तुम्ही 2 वर्ष किंवा 1 वर्ष, तुम्ही गेल्या वर्षी तुमचा नंबर लागला, तुम्ही 1 वर्ष रिपीट केलं, म्हणजे 2024 ते 25 माझं कुठेही ऍडमिशन नव्हतं असं लिहून त्याच्यामध्ये घ्यायचं असतं. त्याला गॅप ऍफिडेटिव्ह किंवा गॅप सर्टिफिकेट म्हणतात. याचा फॉर्मॅट मी तुम्हाला करेल नंतर सेट ग्रुपवर आमच्या. ओके. मायनॉरिटी ऍफिडेटिव्ह, याच्याबद्दल आपण बोलूया थोडं डिटेलमध्ये, खाली आहे याच्याबद्दल. ओके. EWS सर्टिफिकेट आफ्टर, EWS सर्टिफिकेट पण महत्वाचं आहे. EWS सर्टिफिकेटचे 2 फॉर्मॅट आहे. ज्याला सेंट्रलमध्ये काउन्सिलिंग करायची आहे त्यांनी सेंट्रलचं EWS सर्टिफिकेट काढायचं, आणि ज्याला स्टेटमध्ये काउन्सिलिंग करायची आहे त्यांनी स्टेट सर्टिफिकेट काढायचं, आणि ज्याला दोन्ही करायचे त्यांनी दोन्ही काढा. आता त्याच्यामध्ये बघा, ज्या 31/4, इथं डेट चुकलेली, सॉरी, 31/4च्या नंतरचं पाहिजे तुमच्याजवळ. 31/4च्या नंतरचं काय पाहिजे? EWS सर्टिफिकेट पाहिजे. इन्कम सर्टिफिकेट पण 31/3च्या नंतरचं पाहिजे तुमच्याजवळ, म्हणजे 31/3/2025च्या नंतरचं तुमच्याजवळ इन्कम सर्टिफिकेट पण पाहिजे. याच्यावर पण लक्ष द्यावे. आणि नंतर बघा, विजय NTCB कॅटेगरी ओबीसी सेंट्रल, सॉरी, आता बघा, विजय NTABCD कॅटेगरी कोट, आणि जे सगळ्या कॅटेगरी ओबीसी मध्ये येतात. सेंट्रल गव्हर्नमेंटचे जी काही काउन्सिलिंग राहते, जसं कोणती पण सेंट्रल गव्हर्नमेंटची काउन्सिलिंग, NCC असू द्या किंवा व्हेटरनरीची काउन्सिलिंग असू द्या, याच्यामध्ये सगळे जे आपल्या इथं जे सब डिवायडेड कॅटेगरी आहेत त्या सर्व कॅटेगरी कशामध्ये येतात? ओबीसी मध्ये येतात, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. मग या कॅटेगरी वाल्यांनी जर तुम्हाला सेंट्रल जर काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्ही ओबीसी मध्ये इन्क्लुडिंग ओबीसी सर्टिफिकेट काढून घ्या सेंट्रलचं. ओके. सेंट्रल गव्हर्नमेंट सेपरेट EWS सर्टिफिकेट, सेंट्रल गव्हर्नमेंटचं सेपरेट तुम्हाला वरच सांगितलं मी. डॉक्युमेंट सपोर्टिंग टू रिलिजियस मायनॉरिटी स्टेटस ऑफ द कॅन्डिडेट. बघा, आता तुम्हाला वरचा पॉइंट सांगतो बघा, जे
जे विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रामध्ये जैन, मुस्लिम, ख्रिश्चन मायनॉरिटी हॅव प्रोड्युस्ड स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट दॅट कॅन्डिडेट बिलॉंग टू द जैन, मुस्लिम, ख्रिश्चन मायनॉरिटी. म्हणजे काय म्हणाले ते माहितीये का? जर तुम्ही जैन, मुस्लिम किंवा ख्रिश्चन असाल तर आपण महाराष्ट्रामध्ये कसं, महाराष्ट्रामध्ये तुम्ही मायनॉरिटी मध्ये येता, मग तुम्हाला तुमच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवर ते स्टॅम्प राहते, त्याच्यावरून तुम्हाला कळते की जैन, मुस्लिम मायनॉरिटी यांना पण रिझर्वेशन आहे आपल्या सीट्स मध्ये. त्याच्यामुळे हे पण जरा काळजीपूर्वक काढून घ्या तुम्ही. नंतर सर्टिफिकेट त्याच्यामध्येच काय करायचं तुम्हाला, रिलिजियस प्लेस मध्ये तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळून जाईल की तुम्ही ऍफिडेटिव्ह पण शेअर करू शकता. जसं मी याचा गॅप सर्टिफिकेटचा ऍफिडेटिव्ह सांगितला होता वर, तसाच ऍफिडेटिव्ह पण तुम्ही तयार करू शकता. गॅप ऍफिडेटिव्ह किंवा गॅप सर्टिफिकेट सारखंच तसंच मायनॉरिटीचं सर्टिफिकेट किंवा ऍफिडेटिव्ह तयार करू शकता. याच्याकडे लक्ष असू द्या तुमचं. नंतर ऍप्लिकेशन बिलॉंग टू द गुजरात, गुजरात सिंधी. गुजरात सिंधी पण आपल्या इथे मायनॉरिटी मध्ये येतात, यांना पण रिझर्वेशन आहे, याच्यामुळे याच्यावर पण लक्ष द्यावं. हा, गुजरात, गुजराती आणि सिंधी लोक, ओके, त्यांनी पर्सन बिलॉंग टू द गुजराती सिंधन मायनॉरिटी प्रोड्यूस स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट स्टेटिंग, म्हणजे तुमच्या चिठ्ठीवर तुम्ही गुजराती किंवा सिंधी आहात असं लिहिलेलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. टीसी वर, टीसी वर तुमच्या गुजराती किंवा सिंधी आहे ते तुम्ही असं लिहिलेलं पाहिजे, गुजराती आणि सिंधी ऑन और ऍफिडेटिव्ह. पण तुम्ही एक मी जसं सांगितलं तुम्ही 100चा बॉन्ड करून त्याच्यावर पण तुम्ही करू शकता. ऍप्लिकंट हिंदू लिंग्विस्टिक, हिंदी लिंग्विस्टिक म्हणजे काय काय कसे राहतात माहिती का? बघा, द कॅन्डिडेट बिलॉंग टू द हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी मस्ट प्रोड्यूस द स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट दॅट कॅन्डिडेट मदर टंग इज हिंदी. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये मोस्टली तर काय बोलले जाते, मराठी बोलले जाते, पण काही काही जणांचं कसं राहते, हिंदी बोलतात, तर ते पण काही काही जणांचं मायनॉरिटी याच्यामध्ये हिंदू लिंग्विस्टिक मायनॉरिटी मध्ये कन्सिडर केले जाते. इन केस ऑफ देअर इज अ नो एंट्री ऑफ मदर टंग इन स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट त्याच्यामध्ये तुम्ही हे करून घ्या. अलग लक्षात. ऑर्फन सर्टिफिकेट हे कुठून भेटत जाईल? डिपार्टमेंट ऑफ वुमन अँड वेलफेअर चाइल्ड, म्हणजे प्रत्येक डिस्ट्रिक्टला डिपार्टमेंट ऑफ वुमेन अँड चाइल्ड वेलफेअर असतं, तिथून तुम्हाला ऑर्फन सर्टिफिकेट म्हणजे जे काही अनाथ मुले आहेत त्यांना ते सर्टिफिकेट भेटून जाईल. त्यांना पण रिझर्वेशन असतं, त्याच्यामुळे हे पण सर्टिफिकेट महत्वाचं आहे. सेट सीईटी ऍप्लिकेशन फॉर्म अँड काउन्सिलिंग कॉलेज जॉईनिंग लेटर, हे तर तुम्हाला आता नंतर काउन्सिलिंग सुरू झाल्यानंतर भेटून जाईल, जेव्हा तुमचा नंबर लागेल कोणत्या कॉलेजला. आता त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं ऍडिशनल डॉक्युमेंट रिक्वायर्ड. आता कोणकोणते डॉक्युमेंट सर्वात महत्वाचे? तुमचं बँकमध्ये अकाउंट असणं सर्वात महत्वाचं आहे, आणि दुसरं तुमचं बँकला मोबाईल नंबर आणि आधार लिंक असणं ते पण सर्वात महत्वाचं आहे. मोबाईल नंबर आणि बँक अकाउंटला लिंक असणं गरजेचं आहे. अँड स्टुडंट पेज ऑफ बँक विथ लिंक मोबाईल नंबर आणि आधार कार्ड, आणि आधार कार्डला तुमचं मोबाईल लिंक असणं हे पण महत्वाचं आहे. कारण की का सांगतो माहितीये का, तुम्हाला इथून पुढचा जो काही बेनिफिट, स्कॉलरशिप असो, काही असो, कोणते मेसेज असो, काही असो, तुमचे आधार कार्डच्या नंबर तर येऊ शकतो. स्कॉलरशिप तर तुमची जे खातं आधार कार्डला लिंक आहे त्याच्या थ्रूच येते, याच्यामुळे तुमचं अगोदर कन्फर्म करून घ्या. आता कसं माहितीये का, नंतर तहान लागल्यावर विहीर खोदण्यामध्ये अर्थ नाहीये, त्याच्यामुळे आता हे डॉक्युमेंट काढणं गरजेचं, हे करून घेणं तुम्हाला गरजेचं आहे. खूप विद्यार्थ्यांची प्रॉब्लेम येते, स्कॉलरशिप येत नाही व्यवस्थित, टाइमावर येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही हे तर सर्वात महत्वाचं आहे, आता तुम्ही करून घ्या. तुमचं अकाउंट नसलं, पप्पाचा नंबर जर तुमच्या याला लिंक असला आधार कार्डला, तर ते चेंज करून तुमचा नंबर लिंक करून घ्या, कारण की तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन सगळी भेटून जाईल. किंवा ते तुम्हाला काही पण कॅश वगैरे येत असेल तुमच्या कॉलेजकडून, तुमच्या आधार नंबरला लिंक असलेल्या अकाउंटवर येते, त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यावर लक्ष द्या. आता तुम्हाला याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की सध्या लगेच तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट काढून घ्या, कारण की नंतर तुमची धावपळ होऊ नये म्हणल्यावर, व्हायची नसेल तर तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्रांनो, ऐकून घ्या तुम्ही, की तुम्ही सध्या हिली एरियाचं सर्टिफिकेट काढून घ्या, डोमेसिल सर्टिफिकेट लगेच काढून घ्या, कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल पण काढून घ्या लगेच, एमकेबी सर्टिफिकेट पण काढून घ्या, डिफेन्स सर्टिफिकेट पण डिफेन्स सर्टिफिकेट पण काढून घ्या, डिफेन्स सर्टिफिकेट पण काढून घ्या. मेडिकल फिटनेसची सध्याच गरज नाही, तुम्ही ते 2-3 दिवस अगोदर पण काढू शकता. पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट, जे पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट आहे इथं, म्हणजे हँडिकॅप स्टुडंट त्यांनी पण काढून घ्यायचं. गॅप ऍफिडेटिव्ह पण सध्याची नाही, मायनॉरिटी सर्टिफिकेट पण काढून घ्या, कारण की कसं आहे, नंतर मग तुमच्याला धावपळ होणार नाही. याच्यावर या दृष्टिकोनाने माझं म्हणणं आहे की तुम्ही सध्या लगेच काढून घ्या, कारण की नंतर जर तुमची धावपळ झाली तर पुन्हा तुम्हाला पळावं लागेल, कारण की शेवटी काउन्सिलिंगच्या वेळेस तेवढी धावपळ करायला परवडत नाही. नंतर हे बघा, मायनॉरिटी सर्टिफिकेट, एक मिनिट, मायनॉरिटी ऍफिडेटिव्ह काढून घ्या.
EWS सर्टिफिकेट पण तुम्ही आताच काढून घ्या, दोन्ही पण. सेंट्रल जर तुम्हाला सेंट्रल काउन्सिलिंग करायचं सेंट्रल, स्टेट काउन्सिलिंग करायचं स्टेट. SCBC सर्टिफिकेट पण तुम्ही आताच काढून घ्या. VG NTB SC कॅटेगरी इन्क्लुडिंग OBC सगळ्यांनी काढून घ्यायचं, ज्यांना काढायचं आहे त्यांनी. विजे कॅटेगरी वाल्यांनी कॅटेगरी सगळ्या कॅटेगरी वाल्यांनी काढून घ्या, कारण की नंतर तुमची धावपळ होईल. त्याच्यामुळे आताच ते सर्टिफिकेट व्यवस्थितरित्या काढून घ्या. काही जरी मिस्टेक असली तर तुम्ही विचारून शकता, कळून जाईल तुम्हाला. ऑर्फन सर्टिफिकेट जे काही ऑर्फन स्टुडंट आहेत त्यांनी ते लगेच काढून घ्यायला पाहिजेत माझ्या मते तर. आणि हे तर सर्वात महत्वाचे भाई. याच्याशिवाय तुमचं काम पुढचं कॉलेजमध्ये खूप अडचण येईल. त्याच्यामुळे ऍडिशनल डॉक्युमेंट रिक्वायर्ड मध्ये आधार कार्ड मस्ट बी लिंक विथ मोबाईल नंबर बँक अकाउंट स्टुडंट मस्ट हॅव, हे सर्वात महत्वाचं आहे. याच्यानंतर जर बघायला गेलं तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला मी आता हायलाइट करून देतो पुन्हा एकदा. एक मिनिट. कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लगेच काढून घ्यायचे त्याच्याबद्दल मी तुम्हाला एकदा हायलाइट करून देतो. थोडासा टाइम आहे मला. बघा, तुम्हाला हिली एरिया सर्टिफिकेट आताच काढून घ्यायचंय. एकदा कन्फर्म करून घ्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन. डोमॅसिल सर्टिफिकेट आताच काढून घ्यायचे. कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल लेअर याच्यामध्ये पण आताच काढून घ्यायचे. MKB सर्टिफिकेट महाराष्ट्र बोर्ड शुड बी आताच काढून घ्यायचे. नंतर डिफेन्स सर्टिफिकेट पण तुम्हाला आताच काढून घ्यायचे. नंतर झालं तर PWD गॅप मायनॉरिटी ॲफिडेटिव्ह, आणि नंतर PWD सर्टिफिकेट पण तुम्हाला आताच काढून घ्यायचे. EWS सर्टिफिकेट पण तुम्हाला आताच काढून घ्यायचे. इन्कम सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट पण तुम्ही आताच काढून घ्या. इन्कम सर्टिफिकेट नंतर VJNTC सगळ्या कॅटेगरी वाल्यांचं सर्टिफिकेट काढून घ्या तुम्ही. सेंट्रल गव्हर्नमेंट सेपरेट सर्टिफिकेट हे पण काढून घ्या तुम्ही. डॉक्युमेंट सेपरेट हे तर तुम्हाला वरच सांगितलं मी, हे तुम्ही आताच लगेच काढून घ्या. टाइम भेटला. ऑर्फन सर्टिफिकेट पण काढून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे ऍडिशनल डॉक्युमेंट रिक्वायर्ड मध्ये तुमचं आधार कार्ड मस्ट बी बँक मोबाईल नंबर आणि बँक अकाउंटला लिंक असलं पाहिजे. तुमचं बँकेमध्ये अकाउंट असलं पाहिजे, आणि ते पण मोबाईल नंबर आणि आधार कार्डला लिंक असलं पाहिजे. तर एवढी माहिती दिली विद्यार्थी मित्रांनो. हा व्हिडिओ जेवढ्या तुमच्या फ्रेंडला पोहोचवता येईल तेवढा पोहोचवा. जर तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम असली कोणत्या जरी डॉक्युमेंट मध्ये, तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता. माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. आणि तुम्हाला जर काउन्सिलिंग बद्दल काही जरी माहिती असेल तर आमच्या ग्रुपला जॉईन व्हा, तुम्हाला पुरेपूर मदत केली जाईल. पण खरंच सांगतो, डॉक्युमेंट खूप महत्वाचे. डॉक्युमेंटवर लक्ष देऊन काम करा, कारण की डॉक्युमेंटमुळे तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकते. तुमच्या जसं तुम्हाला कॉलेज पाहिजे ते कॉलेज पण भेटून नाही जाईल. त्याच्यामुळे सगळ्या प्रत्येक डॉक्युमेंट मध्ये लक्ष देऊन काढा, एवढी तुम्हाला खरंच सांगणं गरजेचं आहे. विनंती पण आहे. धन्यवाद. आणि जर तुम्हाला खरंच आमचं काउन्सिलिंग बद्दल काही जरी माहिती पाहिजेत असेल तर आमच्या ग्रुपला जॉईन व्हा, किंवा तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता. कोणत्या पण डॉक्युमेंट बद्दल काही जरी डाऊट असला तर तुमचा डाऊट क्लिअर जाईल. धन्यवाद.